अशा कृतज्ञ किंवा क्रूर व्यक्तींवर ठेवलेली आशा आणि त्यांच्या हवलेल्या मुलांसाठी पालकांनी जपून ठेवलेली आशा बोलत असताना त्याच्या शब्दांनी राजाच्या मनात स्पष्ट चित्रे काढली. राजाच्या लक्षात आले की त्याची स्वतःची आशा या कोणत्याही प्रकारापेक्षा खरोखरच क्षीण आहे. एक जाणीव ज्याने त्याला नम्रतेने भरले तो आणि त्याचे कुटुंब गोशींच्या चरणांना स्पर्श करताना आदराने मान झुकून ओशवासमोर नतमस्तक झाले आल्याच्या पश्चातापाने प्रेरित होऊन ओशब पुन्हा एकदा हसला आणि त्याने राजा विरुद्युम्नाला त्याचा खरा स्वभाव सांगितला. केवळ विचार करून त्याने भृद्युम्नाला त्या ठिकाणी आणले, त्याच्या तपश्चर्या आणि शिक्षणाची शक्ती दर्शविली. त्यानंतर खुशीने राजाला नम्रपणे पण ठामपणे फटकारले आणि त्याला मान्य आसक्तीच्या क्षणभंगुरतेची आठवण करून दिली. शब शेजारच्या जंगलात जात असताना एका शांत जंगलात युधिष्ठिर त्याचे पुत्या आदोमा भीष्म यांच्या चरणी बसला आणि प्रत्येक शब्द कवतासारखा पीत राहिला. त्याचे डोळे ज्ञानाच्या अतूट भुकेने चमकले आणि त्याने भीष्माला नैतिकतेच्या कालातीत विषयावर पुन्हा एकदा बोलण्याची विनंती केली. भीमाचे डोळे आनंदाने चमकले जेव्हा त्याने प्राचीन भूतकाळातील एक कथा सुरू केली जी आत्ममुक्तीची रहस्य उघड करेल. तो म्हणाला, 60,000 वर्षे परिपाच्या टेकड्यांवर एकांतात राहणाऱ्या गौतम त्या ज्ञानिकोशीची कथा नीट ऐका. भीमाच्या शब्दांनी गौतमच्या आश्रमाचे चित्र तयार होत असताना वाऱ्याने पानामधून झोडपून काढले. ऋषी ज्ञानप्राप्तीसाठी या पवित्र ठिकाणी मागे हटले होते आणि अनेक दशके त्यांनी अत्यंत कठोर तपश्चर्या केल्या. त्यांच्या भक्तीने त्यांचे शरीर रूपांतरित झाले, परंतु त्यांचा आत्मा जगाच्या स्पर्शापासून दूर राहिला. गौतम जेव्हा शांततेत बसून चिंतनात खवला तेव्हा झणांवरून एक आकृती बाहेर आली. यम जगाचा राज प्रतिनिधी या महान ऋषींना आदरांजली वाहण्यासाठी आला होता. त्या दोघांनी डोळे बंद केले आणि गौतमचे हृदय धर्माच्या मूर्त स्वरूपाबद्दल आदराने भरले. तो यमाचे अभिवादन करण्यासाठी उभा राहिला. भक्तीच्या हावभाव कर त्याच्या हात जोडले. मलाही तपस्वी गौतमाबद्दल सखोल आदर वाटत होता. तो सन्मानाने ऋषीकडे गेला. त्याच्या उपस्थितीने अधिकार आणि शहाणपणाची चमक पसरली. तो म्हणाला, मी तुमचा सल्ला घेण्यासाठी आलो आहे. उन्हाळ्याच्या दिवशी गडगडाटासारखा त्याचा आवाज, हे शहाणे मला सांगा, मी तुम्हाला कशी मदत करू. अनेक वर्षांपासून त्याला भेसवत असलेले 2 प्रश्न विचारताना गौतमचे डोळे चमकले. आपल्या आई आणि वडिलांचे कर्ज कोणी कसे फेडू शकेल, त्याने विचारले. त्याचा आवाज अति कुजबुजून आणि मनुष्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या शुद्ध आनंदाच्या प्रदेशांना प्राप्त करण्यासाठी कोणती कृती केली पाहिजे. प्रश्नांचा विचार करत असताना यमाच्या अभिव्यक्तीला गंभीर वळण लागले. त्याला त्या कर्जाचे वजन माहीत होते, कारण ते प्रत्येक आत्मा पवित्र मंत्राप्रमाणे कोरलेले होते. एका क्षणाच्या चिंतनानंतर तो सोने आणि अज्ञाधार काशा दोन्ही आवाजात बोलला, अहिंसा म्हणजे सत्य आणि शुद्धतेची साधना. त्याने सुरुवात केली. ज्यांनी जीवन दिले आहे त्यांच्याबद्दलचे स्वतःचे कर्ज फेडण्याची गुरु किल्ली आहे. एखाद्याने भक्ती आणि सेवेच्या अर्पणासह सतत आपल्या आई आणि वडिलांची पूजा केली पाहिजे आणि जेव्हा बलिदानाची वेळ येईल तेव्हा त्याने घोड्याच्या बलिदानाचे पवित्र विधी केले पाहिजे. ब्राह्मणांवर भरपूर भेटवस्तू दिल्या पाहिजे. ते माने बोलले. संपवल्यावर गौतमावर एका आशीर्वादाची स्पष्टतेची भावना आली. त्याला माहित होते की त्याला मोजता न येणारी देणगी देण्यात आली आहे. आत्ममुक्तीची रहस्य आणि शुद्ध आनंदाच्या प्रदेशांचा मार्ग. एका मोठ्या युद्धाच्या दरम्यान राजा युधिष्ठिर आपल्या सल्लागारांमध्ये बसून त्याला वेठीस धरलेल्या महत्वाच्या गोष्टींचा विचार करत होता. त्याचा खजिना संपलेला होता, त्याचे सैन्य कमी होत होते आणि त्याचे शत्रू सर्व बाजूंनी जवळ येत होते. जेव्हा तो पूज्य भीष्माकडून मार्गदर्शन मागत होता तेव्हा त्याने विचारले, जेव्हा राजा मित्रांपासून तुटलेला असतो, दुष्ट मंत्र्यांनी वेढलेला असतो आणि त्याला त्याचा मार्ग स्पष्टपणे दिसत नाही, तेव्हा त्याने कोणता मार्ग स्वीकारावा. त्याने वाईट मार्गाने संपत्ती शोधावी की शोधल्याशिवाय आपला जीव द्यावा. बुद्धिमान आणि जाणकार भीष्माने तरुण राजाकडे दयाळपणे पाहिले. तो हलक्या आवाजात बोलू लागला, युधिष्ठिर, तू ज्याप्रमाणे कर्तव्याबाबत बोलतोस तसा मी या विषयावर माझा सल्ला घेईन. नैतिकता ही एक सूक्ष्म गोष्ट आहे जी शास्त्रातून चांगल्या प्रकारे समजली जाते, पण ती सुद्धा तुझ्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर देत नाही. तो थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी त्याचे विचार गोळा करत राहिला. आपल्या लोकांचे रक्षण करणे आणि त्यांची समृद्धी सुनिश्चित करणे हे राजाचे प्राथमिक कर्तव्य आहे. जेव्हा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो तेव्हा त्याने बुद्धिमत्ता आणि चतुराईने वागले पाहिजे. तो अशा साधनांचा वापर करू शकतो जे काटेकोरपणे न्याय नसतात, परंतु जे शेवटी त्याच्या राज्याचे कल्याण करतात. तथापि अशा कृती केवळ शेवटचा उपाय म्हणून केल्या पाहिजेत, कारण त्या नाशाकडे देखील नेऊ शकतात. भीष्माचे शब्द एका अभिवचनासारखे पण एक
इशारा म्हणूनही हवेत तळमले. जो राजा केवळ स्वतःच्या धार्मिकतेवर अवलंबून असतो तो या विश्वासघातकी काळात फार काळ टिकला नाही असे तो म्हणाला. त्याने परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे आणि बदलले पाहिजे. जरी याचा अर्थ सामान्यतः चुकीच्या मानल्या जाणाऱ्या कृतींचा अवलंब करणे असला तरीही युद्धघोषींचे डोळे युधिष्ठिरच्या आत्म्यात बुडलेले दिसत होते. आणि ते पुढे म्हणाले, क्षत्रिय हा त्याच्या स्वभावाने एक योद्धा आणि संरक्षक असतो. संकटाच्या वेळी त्याच्याकडे जे आहे ते ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून घेण्यास त्याने अजिबात संकोच करू नये. जरी ते शक्ती वापरणे असले तरीही असे करताना तो त्याच्या लोकांचे अस्तित्व सुनिश्चित करतो आणि शेवटी राज्याचे रक्षण करतो. जेव्हा भीष्माने बोलणे संपवले तेव्हा त्याच्या शब्दांचा भार युधिष्ठिरावर आवरणासारखा पडला. त्याला माहीत होते की पुढचा मार्ग धोक्याने भरलेला असेल, परंतु त्याला एक महत्त्वाचा धडा देखील देण्यात आला आहे की संकटाच्या वेळी राजाने केवळ हुशारीने नव्हे तर निर्दयीपणे वागले पाहिजे. तरुण राजा आपल्या आसनावरून उठला. त्याचे मन जड झाले की त्याला कठीण निवडी कराव्या लागतील. त्याला माहीत होते की तो आता केवळ त्याच्या स्वतःच्या नीतिमत्तेवर विसंबून राहू शकत नाही. त्याऐवजी त्याला त्याच्यापुढे असलेल्या नैतिकता आणि कौशल्याच्या गुंतागुंतीच्या जाळ्यातून मार्ग काढावा लागेल. त्याच्या राज्याचे भविष्य अधातरी लटकले होते आणि युधिष्ठिर त्याचे अस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याचा निर्धार करत होता. तो विघून जात असताना भीष्मचे शब्द त्याच्या आत प्रतिध्वनित झाले. एक राजा जो केवळ त्याच्या स्वतःच्या धार्मिकतेवर अवलंबून असतो. ज्येष्ठ पांडव राजकुमार युधिष्ठिराने उदास स्वरात त्याचे आदरणीय आजोबा आणि मार्गदर्शक पूज्य भीष्मकडे एक प्रश्न विचारला. जेव्हा दुर्बलता, विलंब आणि भीतीचा सामना करावा लागतो तेव्हा राजाने काय करावे? जेव्हा शरीर नष्ट होता, संपत्ती कमी होते आणि मित्र अविश्वासू असतात. या शब्दांचे वजन एका गडद धकासारखे हवेत टांगलेले असते. जणू राज्याचे नशीबच उतर शोधल्यावर अवलंबून असते. बुद्धिमान आणि अनुभवी भीष्मने युधिष्ठिराकडे समजूतदार डोळ्यांनी पाहिले. जर आक्रमण करणारा शत्रू न्यायी आणि न्यायी असेल तर राजाने त्याच्याशी शांतता प्रस्थापित करावी. जे काही घेतले गेले आहे ते विलंब न करता पुनर्संचित करावे. त्याचे शब्द व्यावहारिकतेच्या संकेताने भरलेले होते. जणू काही युद्धात सर्वांचा धोका पत्करण्यापेक्षा कधीकधी हार मानणे चांगले असते. पण भीष्म पुढे म्हणाला. त्याचा आवाज आणखी दबलेला होता. जर शत्रू सामर्थ्यवान आणि दुष्ट असेल आणि तो फसवणुकीच्या माध्यमातून विजय मिळवू इच्छित असेल तर राजानेही त्याच्याशी शांतता प्रस्थापित करावी. त्याच्या काही प्रदेशांना शरण जावे. युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकल्यावर हवा अधिक जर होत दिली. हा पराभवादाचा संदेश नव्हता तर इतर सर्व गोष्टींपेक्षा अस्तित्वाला प्राधान्य देण्याचे आवाहन होते. मात्र जर शत्रू शांतता प्रस्थापित करण्यास नकार देत असेल तर राजाने आपली राजधानी आणि आपली सर्व मालमत्ता धोक्यातून बाहेर पडण्यासाठी त्यागली पाहिजे. युधिष्ठिराला अंतिम बलिदानाचा विचार करण्याचे धाडस करत त्याचे शब्द आव्हानासारखे लटकत राहिले. भीष्माने विचारले, सुटका शक्य असेल तेव्हा कोणताच सन्माननीय माणूस स्वतःचा जीव धोक्यात घालेले. युधिष्ठिराने विचारलेल्या पुढच्या प्रश्नाचे भीमच्या हृदयावर मोठे वजन होते. जेव्हा त्याचे लोक त्याच्या विरोधात वळतात, जेव्हा आक्रमणकर्ते त्याच्यावर अत्याचार करतात आणि त्याचा खजिना रिकामा असतो तेव्हा राजाने काय करावे? भीष्माचा प्रतिसाद उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखा आला. अशा वेळी तो म्हणाला, जर तो शत्रू न्यायी असेल तर राजाने त्याच्या शत्रूशी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण जर शत्रू अन्यायकारक असेल तर राजाने त्याचे सर्व सामर्थ्य आणि धैर्य बोलावणे पाहिजे. त्याचे शब्द आशेच्या भावनेने भरलेले होते. जणू काही सर्वात गडद वेळीही पुढे जाण्याचा मार्ग अजूनही आहे. भीष्माने घोषित केले, एक राजा एका छोट्या परंतु निष्ठावान सैन्याच्या मदतीने संपूर्ण पृथ्वीवर विजय मिळवू शकतो. जर तो युद्धात पडला तर तो स्वर्गात जाईल जिथे स्वतः इंद्र त्याची वाट पाहत आहे. युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकल्यावर हवा एका अलौकिक ऊर्जेने कंपित होत होती. ही केवळ जगण्याची रणनीती नव्हती, ती महानतेची हाक होती. आणि म्हणून भीष्माने निष्कर्ष काढला. सूर्य राज्यावर अस्त झाला होता. त्याने गजबजलेल्या रस्त्यांवर एक उबदार नारिंगी चमक दाखवली होती. राजा युधिष्ठिर त्याच्या सिंहासनावर बसला होता. त्याचे आजोबा भीष्म यांना संबोधित करताना त्याचे कपाळ चिंतेत भरलेले होते. आजोबा, युधिष्ठिर म्हणाला, जेव्हा नैतिकता आणि सदाचार नाहीसा होतो आणि लुटारू देशावर वर्चस्व गाजवतात तेव्हा ब्राह्मण कसा जगू शकतो?
त्याचे मुलगे आणि नातू मदतीसाठी त्याच्यावर अवलंबून असतात. पण अशा संकटाच्या काळात तो काय करू शकतो? भीष्माचे डोळे विचाराने झाकले गेले आणि त्याने उत्तर दिले, जेव्हा जग गोंधळात पडले असेल तेव्हा ब्राह्मणाने त्याच्या ज्ञानावर विसंबून राहिले पाहिजे. या जगातील प्रत्येक गोष्ट चांगल्या लोकांची आहे, दुष्टांची नाही. जो दुष्टांकडून संपत्ती जप्त करतो आणि चांगल्या लोकांना देतो, तो प्रतिकूलतेच्या नैतिकतेची परिचित असल्याचे म्हटले जाते. लक्षपूर्वक ऐकताच युधिष्ठिरचे डोळे मोठे झाले. पण राजा, आजोबांचे काय? अशा वेळी त्याने कसे वागावे? भीष्माने गंभीरपणे मान डोलावली. शहाणा राजाने त्याच्या हुशारीने आणि ज्ञानाने जगले पाहिजे. जे मुक्तपणे दिले जात नाही ते तो घेऊ शकतो, परंतु जर ते अधिक चांगले काम करत असेल तर संकटाच्या वेळी विवेकाने वागणे ध्यारपणाचे नाही. ते बोलत असताना एक तरुण नौकर मुलगा वाफवलेल्या चाची थाळी आणि गोड पेस्ट्री घेऊन खोलीत शिरला. त्याने थाळीतून त्याला घेताना भीष्माचे डोळे चमकले. राजाने त्याच्या नातेसंबंधांची ही जाणीव ठेवली पाहिजे. तो पुढे म्हणाला, त्याने त्याची सेवा करणाऱ्या ज्ञानी पुरुषांवर आणि ब्राह्मणांवर अत्याचार करू नये, कारण ते समाजाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्यावर अत्याचार करून कठीण काळातही तो निंदा आणि पाप करतो. युधिष्ठिर पुढे झुकला. त्याची उत्सुकता वाढली. दादाजी, अप्रचाराबद्दल काय? खोटे आरोप आणि द्वेषपूर्ण कुजबुजांना राजा कसा सामोरे जाऊ शकतो? भीष्माची अभिव्यक्ती कठोर झाली. बदनामी हे दुष्ट माणसांचे वैशिष्ट्य आहे. राजाने असे बोलणे कधीही ऐकू नये किंवा त्याच्या आधारावर वागू नये. जर त्याने असे केले तर तो स्वतःसाठी आणि त्याच्या राज्यासाठी लाज आणण्याचा धोका पत्करतो. जशी संध्याकाळ होत गेली तसंच ते भीष्मप्राचे शहाणपण आणि त्यांच्या आधी आलेल्या महाराजांच्या वर्तनाबद्दल बोलत होते. त्याने युधिष्ठिराला सांगितले की खरा शासक वैयक्तिक लाभ किंवा द्वेषाने नव्हे तर तत्वांद्वारे मार्गदर्शित केला पाहिजे. जे लोक सार्वजनिक सभांमध्ये इतरांबद्दल चांगले बोलतात ते चांगले लोक असतात. ते म्हणाले, राजाने त्यांच्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतर सर्व गोष्टींपेक्षा त्याच्या लोकांच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत. रात्रीच्या आकाशात तारे संपू लागताच युधिष्ठिर त्याच्या सिंहासनावरून वर आला. त्याच्या चेहऱ्यावर दृढनिश्चयाचे भाव होते. आजोबा, तुमचे शब्द मला आठवतील. तो म्हणाला, मी नीतिमत्व आणि नैतिकतेच्या तत्वांद्वारे मार्गदर्शित एक न्याय आणि दयाळू शासक होण्याचा प्रयत्न करेन. सूर्य राजावर मावळत होता. गर्दीच्या रस्त्यांवर एक उबदार नारिंगी प्रकाश टाकत होता. भीष्म शहाणा आणि आदरणीय योद्धा राजा युधिष्ठिरासमोर उभा होता. त्याचे डोळे राजवटीच्या मार्गांची सखोल समज घेऊन चमकत होते. माझ्या राजकुमार भीष्माने सुरुवात केली. राजाची संपत्ती केवळ सोने आणि दागिने नसते, तर त्याच्या लोकांची ताकद आणि निष्ठा देखील असते. एक मजबूत राज्य उभारण्यासाठी एखाद्याने प्रथम त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या शत्रूच्या दोन्ही भूमीतून गोळा केलेला खजिना भरणे आवश्यक आहे. हा त्यांच्या सामर्थ्याचा स्रोत आहे आणि यामुळेच त्यांना वाढण्यास आणि समृद्ध होण्यास मदत होते. राजा युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याच्या कपाळावर विचारांची उधळण होत होती. त्याला माहीत होते की भीष्म सत्य बोलतो, कारण त्याने एका कमकुवत खजिन्याचे राज्यावर होणारे विनाशकारी परिणाम प्रत्यक्ष पाहिले होते. पण एखादा खजिना कसा भरू शकतो? चिंतेने भरलेला त्याचा कवास पाहून राजाने विचारले, तो शुद्धतेमुळे आणि नीतिमानपणामुळे आहे की क्रूर आणि निर्दयीपणामुळे? भीष्म कसला. त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. राजाने मधल्या मार्गावर चालायलाच हवे. तो म्हणाला, जो करुणा आणि सामर्थ्य, दया आणि न्याय यांचा समतोल साधतो. कमकुवत राजाकडे खजिना असू शकत नाही किंवा राजाशिवाय कोणीही समृद्धीची आशा करू शकत नाही. जेव्हा सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला तेव्हा भीष्माने आपला धडा चालू ठेवला. राजाची शक्ती केवळ त्यांच्या संपत्तीमध्येच नाही, तर त्यांच्या सैन्यात मित्रांमध्ये आणि मित्रांमध्येही असते. याशिवाय ते केवळ एक आकृती आहेत आणि ते केवळ त्यांना असण्याबद्दल नाही, तर त्यांची देखभाल करण्याबद्दल, कपडे आणि अतिरेकापासून त्यांचे संरक्षण करण्याबद्दल देखील आहे. राजा युधिष्ठिराने मान डोलावली. त्याचे मन भीष्माच्या शब्दांच्या परिणामाशी झुंजत होते. त्याला माहीत होते की त्याला बरेच काही शिकायचे आहे आणि महानतेचा मार्ग आव्हाने आणि अडचणीने भरलेला आहे. पण आमच्याकडून पराभूत झालेल्यांचे काय? राजाने अस्वस्थतेने भरलेल्या आवाजात विचारले. त्यांच्या अपराधांसाठी आपण त्यांना शिक्षा करू नये का? भीष्मची अभिव्यक्ती गंभीर झाली. राजाने त्यांच्या कृतींची नेहमी जाणीव ठेवली पाहिजे.
तो म्हणाला, कारण जर ते क्रूर आणि निर्दयी असतील तर ते केवळ त्यांच्या लोकांमध्ये कलह आणि भीतीचे बीज पेरतील. त्याऐवजी त्यांनी त्यांच्या शत्रूंना त्यांच्या मार्गाखाली आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांना शत्रूंऐवजी मित्र बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा रात्री आकाशात तारे चमकू लागले तेव्हा भीष्माने त्याचा धडा संपवला. राजाने नेहमीच एक बारीक रेषा चालायला हवी. तो म्हणाला, करुणा आणि सामर्थ्य, दया आणि न्याय यांच्यात, कारण संतुलन आणि संयमाने ते खरोखर महानता प्राप्त करू शकतात. एका भव्य सभेमध्ये भीष्म उंच उभे होते. त्यांचे शब्द शहाणपणाने टपकत होते. ते क्षत्रिय एक महान पक्यात योद्धा याच्या पुढे असलेल्या कर्तव्याबद्दल बोलू लागले. ज्याच्याकडे बुद्धिमत्ता आणि ज्ञान आहे त्याच्यासाठी ते म्हणाले, धार्मिक गुणवत्तेची कमाई आणि संपत्ती संपादन हे अनुसरण करण्याचे स्पष्ट मार्ग आहेत. जेव्हा भीष्म बोलत होता तेव्हा त्याचे डोळे त्याच्या स्वतःच्या आत्म्याकडेच टक लावून पाहत होते. तात्विक वादविवादांच्या अडचणींबद्दल त्याने सावध केले, ज्या कुठेही गेल्या नाही. जमिनीवरील पावलांचे जसे लाडगे आहेत की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. तो सौम्य स्मिताशाने म्हणाला, शेवटी ते फासे महत्वाचे नाही, कारण आपण या जगात आपल्या कृतींचे फळ पाहू शकत नाही. भीष्माच्या शब्दामध्ये मानवी स्वभावाची सखोल समज होती. त्याला माहित होते की सत्ता ही एखाद्याच्या परिस्थितीवर खरे प्रभुत्व मिळवण्याची गुरुकिल्ली आहे. क्षत्रियाने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे त्याने घोषित केले, कारण जो शक्तिशाली आहे तो सर्व गोष्टी व प्रभुत्व मिळवतो. संपत्ती सैन्याच्या ताब्यात जाते आणि त्याच्या बाजूने एक मजबूत शक्ती असेल तर तो बुद्धिमान लोकांकडून शहाणपणाचा सल्ला घेऊ शकतो. जेव्हा भीष्म बोलत होता तेव्हा त्याच्या आवाजात पराक्रमी लोकांबद्दलच्या श्रद्धेची सूक्ष्म नोंद होती. त्याने कबूल केले की त्यांच्यातील सर्वात शक्तिशाली देखील चुका करू शकतो, परंतु त्यांनी त्यांच्या चुकांना ज्या प्रकारे प्रतिसाद दिला तेच खरोखर महत्वाचे होते. तो म्हणाला, धार्मिकता आणि शक्ती या दोन महान नद्यांसारख्या आहेत ज्या एकत्र वाहतात. जर त्या सुसंवादाने तोडल्या गेल्या तर ते लोकांना सर्वात मोठ्या धोक्यांपासून वाचवू शकतात. पण भीष्माच्या शब्दांमध्ये सावधगिरीची एक नोंद होती. त्याला माहित होते की शक्ती ही एक दुहेरी तलवार असू शकते जी महान चांगले आणि मोठे वाईट दोन्ही आणू शकते. तो म्हणाला, धार्मिकता ही धुरासारखी आहे जी त्याच्या हालचालीसाठी वाल्यावर अवलंबून असते. खऱ्या अधिकाराचा वापर करणाऱ्यांच्या पाठिंब्याशिवाय ती शक्ती नाही. जेव्हा भीष्माचे प्रवचन संपले तेव्हा त्याचे श्रोते चिंतनशील शांततेत राहिले. त्यांना माहित होते की त्यांना एक दुर्मिळ भेट देण्यात आले आहे. महान उद्देश आणि शक्तीचे जीवन जगणाऱ्या व्यक्तीचे शहाणपण, आणि म्हणून त्यांनी त्यांचे स्वतःचे जीवन कसे जगावे याबद्दल मार्गदर्शन करताना ते लक्षपूर्वक ऐकत होते. भीष्म हळूच म्हणाला, जे समृद्धीच्या अवस्थेतून पडले आहेत त्यांच्यासाठी सुटकेची आशा आहे. शास्त्रांचा अभ्यास करून ब्राह्मणांची पूजा करू आणि नम्रता आणि करुणेने जीवन जगून एखादी व्यक्ती स्वतःला पापापासून शुद्ध करू शकते आणि जगाचा आदरपद मिळवू शकते. जसजसे त्याचे शब्द लुप्त होत गेले तसंच भीष्मच्या श्रोत्यांना त्यांच्यावर शांततेची भावना स्थिरवल्याचे जाणवले. त्यांना माहीत होते की त्यांना एक मौल्यवान भेट देण्यात आले आहे. उद्देशाने आणि सोटीने त्यांचे जीवन जगण्याची बुद्धी, आणि म्हणून ते जगात पुढे गेले हे ज्ञान घेऊन की खरी शक्ती संपत्ती किंवा पदातून येत नाही, तर धार्मिकता आणि करुणेचे जीवन जगण्याने येते. प्राचीन भारतातील ओरत्या टेकड्यांमध्ये आणि घनदाट जंगलांमध्ये एक क्षत्रिय वडील आणि निषादाई पासून जन्मलेला कायवे नावाचा एक दरोडेखोर राहत होता. त्याचा व्यवसाय असूनही कायवे हा एक महान चारित्र्याचा माणूस होता. क्षत्रिय योद्ध्याची कर्तव्ये पार पाडण्यासाठी समर्पित होता. तो बुद्धिमान, धाडसी आणि धर्मग्रंथांमध्ये पारंगत होता, ज्याचा तो अत्यंत आदर करीत असे. कायव्याचे दिवस चोरी आणि दयाळूपणाच्या अनोख्या मिश्रणाने भरलेले होते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी तो जंगलात हरणांचा पाठलाग करायचा, खेळासाठी नव्हे तर तेथे राहणाऱ्या तपस्वींना उदरनिर्वाह देण्यासाठी. प्राण्यांच्या वागणुकीबद्दल आणि जंगलाच्या रहस्याबद्दलच्या त्याच्या अतुलनीय ज्ञानामुळे कायवे एक अद्वितीय शिकारी होता. तरीही त्याच्या बालांनी त्यांची छाप कधीही सोडली नाही. त्याची ताकद आणि पराक्रम पौराणिक होते आणि तो शेकडो सैनिकांना एकट्याने पराभूत करू शकत होता. पण कायव्याचे मन नम्र आणि दयाळू राहिले. तो अनेकदा जंगलात राहणाऱ्या त्याच्या वृद्ध आईवडिलांना भेटायचा. त्यांना सांभाळण्यासाठी मळमास, फळे आणि मुळे आणायचा. सन्मानास पात्र असलेल्या सर्वांची ते भरघोस मेजवानीने मनोरंजन करायचे. त्यांच्या प्रत्येक गरजेची पूर्तता करायचे. ब्राह्मणाबद्दलचा त्यांचा आदर अतूट होता. सर्वात
अनिच्छुक प्राप्तकर्तेही त्याच्या आधाराची प्रशंसा करतील हे जाणून तो अनेकदा त्यांना हरिणांचे मांस भेट द्यायचे दिवशी हजारो दरोडेखोर त्यांच्या क्रूरतेसाठी आणि निर्बंधांकडे दुर्लक्ष करण्यासाठी कुप्रसिद्ध कायनाकडे त्यांचा नेता म्हणून निवडण्यासाठी गेले. ते त्याच्या शहाणपणाकडे, धैर्याकडे आणि दृढ संकल्पाकडे आकर्षित झाले, ज्याचा त्यांना विश्वास होता की ते त्याचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतील. कायनाने त्यांची विनंती स्वीकारली, परंतु एका अटीसह. जर त्यांनी काही नियमांचे पालन करण्यास सहमती दर्शवली तरच तो त्यांचे नेतृत्व करेल. कधीही स्त्रीला किंवा घाबरलेल्या स्त्रीला किंवा मुलाला किंवा तपस्वीला मारू नका. जे युद्धापासून दूर राहतात त्यांना मारू नका किंवा स्त्रियांना बळजबरीने पकडू नका. कोणत्याही परिस्थितीत ब्राह्मणांचे रक्षण करा. ते सत्य आणि सद्गुणांचे पालक आहेत. त्यांच्या आज्ञांचे पालन करा आणि तुम्हाला या पृथ्वीवर समृद्धी आणि पुढच्या काळात मोक्ष मिळेल का याच्या शब्दांनी प्रभावित झालेल्या दरोडेखोरांनी त्याच्या शिकवणीचे पालन करण्याची शपथ घेतली आणि म्हणून त्याच्या मार्गदर्शनाखाली ते निर्दयी लुटारूपासून उदात्त योद्ध्यांमध्ये रूपांतरित झाले. निष्पाप लोकांचे रक्षण करत आणि न्याय कायम ठेवत त्यांच्या नवीन नैतिकतेचा परिणाम म्हणून त्यांनी या जगात मोठे यश मिळवले. तर कायनाने स्वतः त्याच्या चांगल्या कृत्यासाठी अफाट गुण कमावले. पूज्य ज्येष्ठ राजकारणी भीष्म यांनी कायनाची कथा सांगणे सुरू ठेवले. ते म्हणाले की ज्या कोणाला ही कथा आठवेल तो कधीही जंगलातील रहिवाशांना किंवा कोणत्याही पृथ्वीवरील प्राण्याला घाबरणार नाही. ते धोक्याच्या काळात राजासारखे सुरक्षित असतील. त्यांची अंतःकरणे धैर्य आणि करुणेने भरलेली असतील. अशा व्यक्तीसाठी कोणताही दुष्ट माणूस धोका निर्माण करू शकत नाही आणि ते सर्व प्राण्यांशी सुसंवाद साधून जगतील. जसे काव्य नायक बनलेला दरोडेखोर. हस्तिनापूरच्या राज्यावर सूर्य मावळत होता. गद्दीच्या रस्त्यांवर एक उदार नारिवी प्रकाश पडत होता. राजा धृतराष्ट्राचा आदरणीय कुलगुरू आणि सल्लागार भीष्मचिंतनशील शांत ते बसला होता. त्याचे डोळे विचारात हरवले होते. तो बोलू लागला. त्याचा आवाज कमी आणि मोजता होता. जेव्हा त्याने प्राची ज्ञानाच्या कथेत प्रवेश केला, प्रशासनाच्या या प्रकरणात भीष्म म्हणाला, आपले धर्मग्रंथ शतकानुशतके राजांना मार्गदर्शन करणारे कालातीत सत्य प्रकट करतात. ही सर्व गोष्टींचा निर्माता स्वतः ब्राह्मणाने दिलेली शिकवण आहे. जे पवित्र विधी आणि यज्ञासाठी स्वतःला समर्पित करतात त्यांच्या संपत्तीला कधीही स्पर्श करू नये, कारण हे असे आहे की जणू कोणी स्वतः देवांकडूनच चोरी करणार आहे. भीष्माच्या शब्दांना महत्त्व होते कारण तो एक महान बुद्धिमान आणि अनुभवी माणूस होता. त्याने अनेक राजरिकांना आणि जाताना पाहिले होते. प्रत्येकाचे स्वतःचे सामर्थ्य आणि कमकुवतपणा होते. एका क्षत्रियाने तो पुढे म्हणाला, ज्यांनी ही पवित्र कर्तव्ये पार पडली नाही त्यांच्याकडूनच संपत्ती घ्यावी, कारण लोकांचे संरक्षण करणे आणि त्यांची देखभाल करणे हे योद्धा वर्गाचे कर्तव्य आहे. निष्पापांची लूट करणे नाही. भीष्म बोलत असताना त्याचे डोळे एखाद्या दूरच्या भूतकाळाकडे टकलावून पाहत होते, जणू ते दीर्घकाळ विसरलेल्या लढाया आणि विजयांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. ते म्हणाले, या पृथ्वीवरील सर्व प्राणी आणि सार्वभौमत्वाचे सर्व आनंद क्षत्रियांचे आहेत. त्यांची संपत्ती वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर त्यांच्या लोकांच्या कल्याणासाठी आणि पवित्र संस्कारांसाठी अहिरूपाच्या सुगंधाने हवा भरून गेली. कारण भीष्माच्या शब्दांनी त्याच्या भोवती श्रद्धेची भावना निर्माण झाली. त्याने देवांना, पूर्वजांना आणि लोकांना शुद्ध ऋणी अर्पण करून पोचण्याचे राजांचे कर्तव्य सांगितले. एक सद्गुणी शासक तो म्हणाला, ज्यांनी या कर्तव्यांचा आदर केला नाही त्यांच्याकडून संपत्ती काढून घेतली पाहिजे. असे केल्याने तो अनेक चांगल्या लोकांसाठी आनंद आणू शकतो आणि समृद्धीचे राज्य निर्माण करू शकतो. जेव्हा रात्रीच्या आकाशात तारे चमकू लागले तेव्हा भीष्माचे शब्द या जीवनाच्या पलीकडे टिकणाऱ्या विजयांच्या महत्वाकडे वळले. राजाने पुढच्या जगात आपले विजय वाढवले पाहिजेत. तो म्हणाला, त्याच्या सामर्थ्याच्या मोजमापानुसार जशी भाजीपाल्याची उत्पादने हळूहळू वाढतात त्या वनस्पतीप्रमाणेच त्या पुरेसे कारण नसताना उगवतात, परंतु योग्य हंगामात फळे देतात. रात्रीची हवा शांत झाली, जणू झाडे आणि प्राणी भीष्माचे शब्द लक्षपूर्वक ऐकत होते. ज्यांनी यज्ञ करण्यास नकार दिला त्यांना तो हाकलून देण्याबद्दल बोलला. ज्याप्रमाणे कुणी दुभत्या गायीच्या माशा आणि गांडूळ काढून टाकेल, हे नैतिकतेशी सुसंगत आहे. तो म्हणाला, त्याचा आवाज स्थिर आणि कविचल होता. जसे सूर्यप्रकाशाचे शेवटचे किरण नाहीसे होत गेले तसतशी भीष्माची कथा पूर्ण चक्राकार होत गेली. नैतिकतेचे प्रश्न. ते म्हणाले,
दोन दरडांदरम्यान उडालेल्या धुळासारखे अधिक सूक्ष्म आणि सूक्ष्म होत गेले, जसे ते आहे. ते एका शांत तलावात 3 सकून मासे जवळचे मित्र म्हणून एकत्र राहत असत. त्यांच्यामध्ये भीष्माचा मित्र कृतवर्मा नावाचा एक शहाणा मासा होता, जो नेहमी पुढचा विचार करत असे आणि भविष्यासाठी तयारी करत असे. त्याचा साथीदार अश्वत्थ नावाचा आणखी एक शहाणा मासा, ज्यात मनाची मोठी उपस्थिती होती आणि तो स्वतःच्या पायावर विचार करू शकत होता. तिसऱ्या माशाचे नाव मात्र वृत्र होते आणि तो विलोम करण्यासाठी कुपित होता. एके दिवशी मच्छीमारांचा एक गट तलावाच्या खालच्या भागात विविध मार्गांनी पाणी बाहेर काढण्यासाठी टोपल्या घेऊन तलावात आला. पाण्याची पातळी कमी होऊ लागताच कृतवर्माला त्यांच्या सुरक्षेची चिंता वाटू लागली. त्याने आपल्या साथीदारांना संबोधित केले, मित्रांनो, आम्ही गंभीर धोक्यात आहोत. तलावाचे पाणी वाहून जात आहे आणि लवकरच आमचा मार्ग अडवला जाईल. आपण ताबडतोब पळून जावेच लागेल. तथापि मित्राने कृतवर्माचा इशारा फेटाळून लावत म्हटले, घाई करण्याची गरज नाही. आपण थांबूया. मोठ्या मनाची उपस्थिती असलेला शहाणा मासा अश्वत्थाने हस्तक्षेप केला. जेव्हा वेळ येते तेव्हा मी नेहमी धोरणानुसार तयारी करतो. परंतु मित्राने ऐकण्यास नकार दिला आणि त्याऐवजी त्याच्या प्रस्थानाला उशीर करणे निवडले. त्याच्या साथीदारांनी त्याला गांभीर्याने घेतले नाही. हे लक्षात येताच कृतवर्माने स्वतःहून त्वरित कृती करण्याचे ठरवले. तो प्रवाहाच्या विरुद्ध पळला आणि जवळच्या खोल तलावात पोहोचला. मच्छीमारांनी त्यांच्या मूळ तलावाचे बहुतांश पाणी काढून उर्वरित मासे विविध मार्गांनी बंद केले. जेव्हा ते उरलेले थोडेसे पाणी उत्तेजित करू लागले, तेव्हा अश्वत्थाने चतुराईने पकडल्या गेलेल्या माशांमध्ये त्यांच्या भोवती बांधलेल्या दांड्यावर चावत लपून बसला. त्याने अडकल्याचे नाटक केले, ज्यामुळे मच्छीमारांना असे वाटले की दांड्याला जोडलेले सर्व मासे पकडले गेले आहेत. दरम्यान मच्छीमारांनी त्यांना धुण्यासाठी खोल तलावात नेले. तेव्हा वितरक इतर अनेक माशांसह पकडला गेला आणि त्याचा मृत्यू झाला. मात्र मच्छीमारांना त्याची अपेक्षा नव्हती. तेव्हा अश्वत्थाला पळून जाण्याची संधी दिसली. तो दांड्यापासून मुक्त झाला आणि सुरक्षित ठिकाणी पोहून गेला. भीष्माचे शब्द हवेत प्रतिध्वनित झाले, ज्याप्रमाणे विलंबित मासे जो त्याच्या बुद्धिमत्तेच्या अभावामुळे धोक्याची वेळ देवाला देऊ शकला नाही, त्याचप्रमाणे जो माणूस स्वतःला हुशार समजतो पण वेळ कार्य करण्यात अयशस्वी ठरतो, त्याला देखील मोठा धोका असतो. तो पुढे म्हणाला, दुसरीकडे ज्यांच्याकडे जास्त दूरदृष्टी आणि मनाची उपस्थिती आहे ते आनंद प्राप्त करण्यात यशस्वी होतात आणि जे पुढे विचार करतात आणि योग्य साधनाचा वापर करून त्यांच्या उद्दिष्टांसाठी तयारी करतात, ते आणखी मोठे यश मिळवतात. भीष्माचे शब्द केवळ सल्ला नव्हते, तर त्याच्या स्वतःच्या जगाच्या आकलनाचे प्रतिबिंब होते. त्याला माहीत होते की वेळ क्षणभंगुर आहे आणि ती पाहिली जाऊ शकत नाही. तरीही ती आपल्या जीवनाला आकार देते आणि आपले नशीब ठरवते. काळाची विभागणी, कष्ट, ते कल्पक आणि विविध ऋतू हे सर्व मानवी नीतीला आकार देण्यात आपली भूमिका बजावतात. अखेरीस भीष्माने असा निष्कर्ष काढला की जे पुढे विचार करतात त्यांची दूरदृष्टी आणि उपस्थिती वापरून एका घनदाट जंगलात एक बनियार वृक्ष उंच उभा होता. त्याचे खोड मजबूत होते. सर्व दिशांनी पसरलेल्या असंख्य फांद्यांसह हे झाड विविध प्राण्यांसाठी एक आश्रयस्थान होते, ज्यात त्याच्या फांद्यांमधून गोडधुन असलेल्या पक्ष्यांचाही समावेश होता. या भरे झाडाच्या पायथ्याशी पालित नावाचा एक शहाणा उंदीर राहत होता, ज्याने त्याच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी बोगदे आणि मार्गांचे एक जटिल जाळे खोदले होते. दरम्यान झाडांच्या फांद्यांपैकी एका फांदीवर एक चिकट आणि चतुर मांजर आरामात राहत होती. खूप जवळून भटकणाऱ्या पक्ष्यांच्या स्थिर पुरवठ्यावर ती खात होती. तथापि या मांजर शिकारीसाठी नीतीच्या इतर योजना होत्या. एक धूर्त शिकारी चंडालाने जवळच त्याचे सापळे उभारले होते आणि एके दिवशी मांजर त्यापैकी एकामध्ये अडकली होती. मांजर सापळ्यातून स्वतःला मुक्त करण्यासाठी धडपडत असताना कलिता संधीची जाणीव करून देत त्याच्या जमिनीखालील गुहेतून बाहेर आली. तो सावधपणे सापळ्याजवळ गेला, जिथे त्याला मांजरीची दुर्दशा दिसली. कोणत्याही संकोचाविना उंदीर आमिष म्हणून उरलेले मांस खाण्यास सुरुवात केली आणि परिस्थितीची विडंबना पाहून स्वतःशीच हसली. तथापि परिताचा आनंद अल्पकाळ टिकला, कारण लवकर त्याच्या लक्षात आले की त्याच्या उपस्थितीने 2 नवीन भक्षक आकर्षित केले आहेत. हरिता नावाचा तांब्याच्या डोळ्यांचा गुमूस आणि चंदका नावाचा घुबड उंदराला सर्व बाजूनी धोक्याने वेढलेले आढळले. सुटण्याचा कोणताही स्पष्ट मार्ग नव्हता. या हताश क्षणी कलिताने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्याने आता सापळ्यात अडकलेल्या त्याच्या कट्टर
शत्रू मांजरीचे संरक्षण घेणे निवडले. मांजरीच्या त्रासामुळे दोघांनाही जगण्याची संधी मिळू शकते हे लक्षात घेऊन पालिताने मांजरीला स्वतःच्या हितासाठी सल्ला देण्याचे ठरवले. तो मांजरीकडे गेला आणि त्याच्याशी तर्क करू लागला. शिबाविरुद्ध तुम्ही संघर्ष का करावा? पालिताने विचारले. तुम्ही या सापड्यात अडकला आहात आणि जर तुम्ही लढत राहिलात तर तुम्ही फक्त अधिक धोक्याला आमंत्रण द्याल. त्याऐवजी माझ्याशी शांतता प्रस्थापित करण्याचा विचार करा. एकत्रितपणे आपण या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू शकतो. उंदरांच्या शब्दांनी मांजरीच्या मनात एक सूर माजवला. त्याच्या लक्षात आले की तिची परिस्थिती खरोखरच अनिश्चित आहे आणि परिताशी युती करणे ही जगण्याची त्याची सर्वोत्तम संधी असू शकते. दोन माजी शत्रू त्यांच्या पर्यायांवर चर्चा करू लागले आणि ते बोलत असताना एक अनपेक्षित मैत्री बहलिबनियन वृक्षाच्या या कथेत आपल्याला प्रतिकूल परिस्थितीचा सामना कसा करावा याबद्दल एक कालातीत धडा मिळतो. अनेक धोक्यांचा सामना करताना देखील एखाद्याने गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि अनपेक्षित ठिकाणाहून उद्भवू शकणाऱ्या संधी शोधल्या पाहिजेत. तसे केल्याने आपण अनेकदा आपल्या शत्रूंना मित्रांमध्ये बदलू शकतो आणि सर्वात कठीण आव्हानामधूनही मार्ग शोधू शकतो. हे दृष्टांत युधिष्ठिरचे पंजोबा भीष्म यांनी मांडले होते, ज्यांनी संकट काळात राजाने स्वतःला कसे वागवावे याबद्दल शहाणपण देण्याचा प्रयत्न केला. भीष्म यांचे शब्द करुणा आणि समजूतदारपणाने भरलेले होते, कारण त्यांनी स्पष्ट केले की त्यांच्याशी शांतता प्रस्थापित करणे. कंपिले येथील राजा ब्रह्मदत्तच्या राजवाड्यात पूजनी नावाचा एक उल्लेखनीय पक्षी राजघराण्याबरोबर राहत होता. पूजनी हा काही सामान्य पक्षी नव्हता. तिला खूप ज्ञान होते आणि ती सर्व प्राण्यांच्या घडण्याची नक्कल करू शकत होती. ती बऱ्याच काळापासून राजवाड्यात राहत होती आणि राजाच्या राणीने त्याच काळात एका मुलाला जन्म दिला होता. जेव्हा पूजनीची स्वतःची संतती होती, दररोज पुजारी समुद्राच्या किनाऱ्यावर जात असे आणि 2 फळे परत आणत असे तिच्या लहान मुलासाठी आणि दुसरी नवजात राजकुमारासाठी. ही फळे अमृतासारखी गोड शक्ती आणि ऊर्जा वाढवण्यास सक्षम असल्याचे म्हटले जात असे. नवजात राजकुमार पुजारीने त्याला दिलेले फळ खात असे आणि त्याची शक्ती प्रत्येक दिवसांनी वाढत गेली. एका दुर्दैवी दिवशी त्याची परिचारिका त्याला घेऊन जात असताना नवजात राजकुमाराला पूजनीचा लहान मुलगा त्यांच्या जवळ खेळताना दिसला. मुलाच्या आवेगाने तो त्या पक्षाकडे धावला. त्याने तो त्याच्या हातात घेतला आणि त्याचा जीव दाबला. ती तिच्या दैनंदिन कामातून परत येत असताना नर्सला मृत पक्षी पाहून धक्का बसला. आपल्या मुलाला जमिनीवर मृतावस्थेत पडलेले पाहून पूजनी तीव्र रडत होती. राजा ब्रह्मदत्तच्या कुटुंबाने दिलेल्या निवाऱ्याबद्दल ती नेहमीच कृतज्ञ राहिली होती. तथापि या घटनेने सर्व काही बदलले. पूजनीच्या लक्षात आले की राजा आणि त्याच्या राजकुमारासारखे क्षत्रिय अविश्वासू आहेत. जेव्हा त्यांना तुमच्याकडून काहीतरी हवे असेल तेव्हाच ते सौजन्याने वागतील, परंतु एकदा त्यांचे उद्दिष्ट साधे झाले की ते तुम्हाला दुसरा विचार न करता टाकून देतील. पूजनीने आपल्या मुलाचा जीव घेणाऱ्या क्रूर राजकुमाराचा सूड घेण्याची शपथ घेतली. जाणून बुजून केलेल्या पापाचे परिणाम लवकरच किंवा नंतर होतील असे म्हणत तिने त्याच्या डोळ्यात विंदले. पूजनीने आपल्या मुलाला अन्याय केल्याचे पाहून राजाला सुरुवातीला वाटले की ती तिला झालेल्या दुखापतीचा सूड घेत आहे. तथापि पूजनीने तिच्या तक्रारी व्यक्त करणे सुरूच ठेवले आणि चुकीचा विश्वास आणि तडजोडीचे धोके स्पष्ट केले. तिचा असा विश्वास होता की एकदा एखाद्याने दुसऱ्याला दुखावले तर त्यांना पुन्हा मैत्री करणे अशक्य होते. त्यांच्यातील वैमनस्य खरोखर कधीही मारणार नाही. पूजनीने ठरवले की ती यापुढे अशा ठिकाणी राहू शकत नाही जिथे अशी दुखापत झाली होती. ब्रह्मदत्ताने पूजनीला राहण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि तिला आश्वासन दिले की राजकुमारच्या कृती त्याच्या स्वतःच्या चारित्र्याचे प्रतिबिंब नाही आणि त्या शांतते सहस्तित्वात राहिल्या पाहिजेत. परंतु जोपर्यंत ती राजवाड्यात राहील तोपर्यंत तिच्या मुलाच्या मृत्यूची आठवण तिला त्रास देईल. हे जाणून पुजारी ठाम होता की पूजनीने चुकीच्या विश्वासाचे धोके आणि शत्रू एकत्र राहत असताना विनाशाची अपरिहार्यता दर्शवत राजवाडा सोडण्याचा निर्णय घेतला. तिचा असा विश्वास होता की जरी दुखापत करणारा आणि सूड उगवणारा यांच्यातील संबंध शांतता आणत असला तरी वय कधीच खरोखर नष्ट होणार नाही. या दृढनिश्चयासह पूजनी राजवाड्यातून निघून गेला. ज्या जगात धार्मिकता आणि मानवता खणून लुप्त होत चालली होती त्या जगात राजा युधिष्ठिराने अशा काळात शासक म्हणून कसे वागावे याबद्दल त्याचे
आजोबा भीष्माकडून मार्गदर्शन मागितले. भीष्माने युगानुयुगीन शहाणपणाने 26 साम्राज्याचा आजा शतरंजया याच्याबद्दल एक प्राचीन कथा सांगितली. राजा शतरंजय हा एक पराक्रमी योद्धा होता, ज्याने पूज्यऋषी भारद्वाज यांचा सल्ला घेण्यासाठी दूरदूरचा प्रवास केला होता. राजाचे प्रश्न सरळ होते. त्याच्याकडे जे नव्हते ते तो कसे मिळवू शकतो, एकदा मिळवल्यानंतर तो आपली संपत्ती कशी वाढवू शकतो, आणि ते चोरीला जाण्यापासून किंवा वाया जाण्यापासून कसे वाचवू शकतो. भारद्वाजाने डोळ्यात चमक घेऊन उत्तर दिले, शहाणा राजाने नेहमी शिक्षेची काठी हातात धरली पाहिजे. आपल्या प्रजेच्या अंतःकरणात भीती निर्माण करण्यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. त्याने नेहमीच आपले कौशल्य आणि दक्षता दर्शविली पाहिजे, कारण यामुळेच निष्ठा आणि आदर प्रेरित होतो. शी पुढे म्हणाले, राजाचे डोळे त्याच्या आत्म्याच्या खिडक्या असतात. त्याने त्याच्या शत्रूमधील कमकुवतपणाच्या किंवा फसवणुकीच्या चिन्हाबद्दल नेहमी सावध राहिले पाहिजे. जेव्हा ते त्यांच्या शासकाला न्यायाची काठी वर धरलेले पाहतील, तेव्हा त्याचे लोक भीतीने थरथरतील. माझ्या प्रिय राजा, शिक्षा हे शासकाच्या शस्त्रागारातील सर्वात आवश्यक साधन आहे. त्यानंतर भीष्माने या तत्वज्ञानाचे तपशीलवार वर्णन केले आणि स्पष्ट केले की एक शहाणा राजा कासवासारखा असावा. त्याच्या कृतीमध्ये मंद आणि हेतुपुरस्सर परंतु योग्य वेळी हल्ला करण्यास नेहमी तयार असावा. त्याने प्रशासनाच्या 4 स्तंभांमध्ये काळजीपूर्वक संतुलन राखले पाहिजे. सम्यक भेटवस्तू देणे, फूट पाडणे आणि शिक्षा. भीष्माने सावध केले की खऱ्या नेत्याला शत्रूंशी गोड शब्दांनी कसे सम्यक करायचे हे माहीत असले पाहिजे, परंतु कमकुवतपणा किंवा विश्वासघाताच्या चिन्हाबद्दल देखील नेहमी सतर्क राहिले पाहिजे. जोपर्यंत वारा त्यांच्या बाजूने आहे तोपर्यंत एखाद्याने आपल्या शत्रूला खांद्यावर घेतले पाहिजे. तो म्हणाला, परंतु जेव्हा भरती वळते तेव्हा त्यांना दगडावर मातीच्या बरणीसारखे तोडा. ज्ञानी वृद्ध घोषणीनंतर काही व्यावहारिक सल्ला दिला. राजाने कोक्या, दुःख आणि मेरूच्या पर्वतांचे अनुकरण केले पाहिजे. हे सर्व सामर्थ्य आणि लवचिकतेचे प्रतीक आहेत. त्याने वारंवार आपल्या शत्रूंच्या घरांना भेट दिली पाहिजे, त्यांच्या कल्याणाची चिंता व्यक्त केली पाहिजे, परंतु त्यांच्या कमकुवतपणावर नेहमी लक्ष ठेवले पाहिजे. स्वतःच्या मानवतेची दृष्टी न गमावता प्रत्येक संघर्षातून विजयी होणे हे राजाचे अंतिम ध्येय आहे. यावर भर देत भीष्माने समारोप केला, सुंदर फुले असलेले झाड त्याच्या मुळांमध्ये कमकुवत असू शकते असे ते म्हणाले, परंतु रूपाने स्वतःला प्रभावित होऊ देऊ नये. खेस भीष्मचे शब्द राजा युधिष्ठिरच्या अस्वस्थ आत्म्यासाठी मर्मासारखे होते, जे नेतृत्वाच्या विश्वासघातकी पाण्यातून मार्गक्रमण करण्यासाठी मार्गदर्शन आणि शहाणपण देत होते. जग कोसळण्याच्या उंबाट्यावर होते. पराक्रमी शस्त्रधारी युधिष्ठिर त्याच्या शहाण्या नातू भीष्मासमोर उभा राहिला आणि त्याने एक प्रश्न विचारला, ज्याचा त्याच्या मनात मोठा भार होता. जेव्हा धार्मिक आक्षेप पावते आणि अनिती सर्वोच्च स्थानावर असते, तेव्हा तो म्हणाला, ब्राह्मणाने कसे जगावे, अशा मोठ्या संकटाच्या काळात राजाने कसे राज्य करावे. शत्रूंचा उद्रेक करणारा भीष्म युधिष्ठिराकडे शुद्ध डोळ्यांनी पाहत बोलला आणि बोलू लागला, प्रजांची शांती आणि समृद्धी, पावसाची पर्याप्तता आणि हमदामिता, घो मृत्यू आणि इतर भीती, या सर्व गोष्टी राजाच्या वर्तनावर अवलंबून असतात. तो म्हणाला, जेव्हा अशा धोकाची वेळ येते तेव्हा नीतिमानांनी न्यायाच्या मदतीने जीवन जगले पाहिजे. त्यानंतर भीष्माने मोठ्या दुष्काळाच्या काळात जगलेल्या विश्वामित्र या महान ऋषीबद्दल एक जुनी कथा सांगितली. देवाने आज्ञा केली होती की पृथ्वीला 12 वर्षे त्रास होईल, आणि तसे झाले. नद्या अरुंद प्रवाहात संकुचित झाल्या, तलाव आणि विहिरी नाहीशा झाल्या, आणि ब्राह्मणांनी यज्ञ आणि वेदांचे पठण टाळले. भीष्म बोलत असताना युधिष्ठिरचे मन अशा काळाकडे वळले जेव्हा त्याने विश्वामित्रांच्या महान चाचणीबद्दल ऐकले होते. आपल्या महान बुद्धिमत्तेसाठी ओळखला जाणारा ऋषी बेघर भटकण्यास भाग पाडला गेला होता आणि उपासमारीने ग्रस्त होता. त्याने आपली पत्नी आणि मुलाला आश्रयस्थानात सोडले आणि अग्निविरहित आणि बेघर होऊन पृथ्वीवर फिरत राहिला. एके दिवशी विश्वामित्र एका खेड्यात आले जिथे क्रूर शिकारी राहत होते. हे गाव तुटलेल्या बरणी आणि मातीची भांडी यांनी भरलेले होते. कुत्र्यांची कातडी इकडे तिकडे पसरलेली होती आणि हाडे आणि कवट्या ढिगांनी भरलेल्या होत्या. अन्न शोधत असताना ऋषीचे पोट उपासमारीने गुरगुरत होते, परंतु काहीही सापडले नाही. जसं रसा सूर्य मावळू लागला तसंच विश्वामित्र त्या निर्जन खेड्यातील अशक्तपणामुळे खाली पडले. त्यांनी त्यांच्या परिस्थितीचा विचार केला आणि आता आपल्यासाठी काय सर्वोत्तम आहे याचा विचार केला. त्यांना चंदलाच्या झोपडीच्या जमिनीवर मांसाचा एक मोठा तुकडा, कुत्र्याचे मांस पसरलेले दिसले. ऋषी या निष्कर्षावर पोहोचले की त्यांनी मांस चोळावे, पण मी चोरी करणे योग्य आहे का, विश्वामित्राने स्वतःला विचारले.
मी जो ब्राह्मण आहे असे काहीतरी घेऊ शकतो का जे माझे नाही? संकटाच्या काळात सुविचार एक कृत्य मान्य आहे का त्याने? आधी एका निम्न व्यक्तीपासून, नंतर त्याच्या बरोबरीच्या व्यक्तीपासून आणि शेवटी एका प्रतिष्ठित आणि नीतिमान माणसाकडून ही चुकी करण्याबद्दल विचार केला. त्याचा जीव जात असताना विश्वामित्राने ठरवले की तो मांस चोरेल. मला अशा चुईमध्ये काही दोष दिसत नाही. तो स्वतःला म्हणाला, मी कुत्र्याच्या मांसाचा हा कळप लुटणार आहे. हा संकल्प तयार करून त्या महान ऋषींनी त्या ठिकाणी झोपण्यासाठी स्वतःला ठेवले. हस्तिनापूरच्या राज्यावर सूर्य मावळत होता. गजमजलेल्या रस्त्यांवर एक उबदार नारिंगी प्रकाश पडत होता. पांडव बंधूंपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर त्याच्या सिंहासनावर बसला होता. खोलवर विचार करत होता. तो कर्तव्य आणि नैतिकतेच्या संकल्पनेशी झुंज देत होता आणि त्याने त्याचे पूजा आजोबा भीष्माकडून मार्गदर्शन मागितले होते. आजोबा युधिष्ठिर चिंतेने त्याच्या आवाजात म्हणाला, तुम्ही जे म्हणत आहात ते जर खरे असेल तर मी खचलो आहे. मी असे कोणते काम करू शकतो ज्यामुळे नुकसान होणार नाही किंवा त्रास होणार नाही? दरोडेखोर आणि गुन्हेगारांचा आदर का केला जावा, तर नैतिकतेचे पालन करणाऱ्यांना तिरस्कार का केला जावा? भीष्माने युधिष्ठिरचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. तो शांत मोजक्या आवाजात बोलू लागला, माझ्या मुला, मी तुला केवळ वेदांवर किंवा शास्त्रांवर आधारित सूचना देत नाही. माझे शब्द अनुभव आणि समजूतदारपणातून येतात. राजाने विविध स्रोतांकडून शहाणपण गोळा केले पाहिले, कारण येतं ती नैतिकता कधीही खऱ्या विजयाकडे नेणार नाही. भीष्माचे शब्द प्रामाणिकपणे ओसरले आणि तो पुढे म्हणाला, राजाने त्याच्या स्वतःच्या समजुतीद्वारे विविध स्रोतांकडून मिळालेल्या ज्ञानाद्वारे मार्गदर्शित नैतिकतेचे पालन केले पाहिजे. राजाची कर्तव्ये कधीही एकनिष्ठ नैतिकतेतून काढलेल्या नियमांद्वारे पार पाडली जाऊ शकत नाहीत. एक कमकुवत मनाचा राजा त्याची कर्तव्ये पार पाडताना कधीही शहाणपण प्रदर्शित करणार नाही. युधिष्ठिराने भीष्माचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. त्याचे मन प्रश्न आणि शंकांनी धावले. त्याने विचारले, असा काही नियम आहे का ज्याचे कोणत्याही परिस्थितीत उल्लंघन केले जाऊ नये? भीष्माची अभिव्यक्ती गंभीर झाली आणि त्याने उत्तर दिले, आपल्या शिक्षणासाठी आदरणीय, तपश्चर्येसाठी समर्पित आणि वेदांच्या आज्ञानुसार वागण्यात समृद्ध असलेल्या ब्राह्मणांची नेहमीच पूजा केली पाहिजे. माझ्या मुला, हे एक उच्च आणि पवित्र कर्तव्य आहे. ब्राह्मणांबद्दलचे तुमचे वर्तन नेहमी तुम्ही देवाबद्दल जे पाळता तेच असू द्या. भीष्माचे शब्द ऐकून युधिष्ठिरचे डोळे मोठे झाले. त्याला माहित होते की त्याचे आजोबा अनुभवातून बोलत होते. त्यांनी अनेक वर्षे युद्ध आणि राजवटीत घालवली होती. भीष्माच्या शब्दांमध्ये नैतिकता आणि कर्तव्याच्या गुंतागुंतीची सखोल समज होती. क्षितिजाच्या खाली सूर्य बुडाल्यावर युधिष्ठिराला आपल्यावर स्पष्टतेची भावना जाणवली. त्याच्या लक्षात आले की खरे शहाणपण हे नियम किंवा शास्त्रांचे आंधळेपणाने पालन करण्यापासून नव्हे, तर योग्य आणि अयोग्य गोष्टीचे बारकावे समजून घेण्यापासून येते. त्याला माहित होते की त्याला त्याच्या आजोबांच्या शब्दांपासून बरेच काही शिकायचे आहे आणि तो मार्गदर्शनासाठी आभारी होता. युधिष्ठिराकडे पाहत असताना भीष्माचे डोळे उबदारपणे चमकले. माझ्या मुला, तो म्हणाला, तू भयंकर कृतींच्या सिद्धीसाठी निर्माण झाला आहेस. पहा, मी माझ्या कर्तव्यांचे पालन करून असंख्य क्षत्रियांना स्वर्गात कसे पाठवले आहे. एका गोंधळात टाकणाऱ्या संभाषणादरम्यान बुद्धिमान आणि न्यायी राजा युधिष्ठिर आपल्या पूजनातू भीष्माकडे वळला आणि गरजूंच्या संरक्षणाच्या गुणवत्तेबद्दल मार्गदर्शन मागत होता. त्याने विचारले, हे आजोबा, मला सांगा, प्रार्थना करणाऱ्याला आश्रय देणाऱ्याला काय बक्षीस मिळेल? भीष्माचे डोळे शहाणपणाने चमकले आणि त्याने उत्तर दिले, अरे महान राजा, जे संरक्षण मागतात त्यांची कदर करणे हा सर्वोच्च क्रमांकाचा सद्गुण आहे. प्राचीन राजे शिवी आणि इतरांनी पुरवठादारांवर दयाळूपणा करून स्वर्गात मोठा आनंद प्राप्त केला. मला जुनी एक कथा आठवते, जिथे एका कबुतराने अत्यंत आदराने शत्रूला अतिथी म्हणून घेतले. अगदी त्याला सांभाळण्यासाठी स्वतःचे मांस देखील वाटून घेतले. युधिष्ठिराला कुतूहल वाटू लागले आणि त्याने भीष्माला कबुतराची कथा सविस्तर सांगण्यास सांगितले. या उल्लेखनीय पक्षाने त्याच्या शत्रूला त्याचे स्वतःचे मांस कसे दिले त्याने विचारले. ही कथा एक सखोल सत्य प्रकट करेल. हे जाणून भीष्म हसला. हे राजा, नीट ऐका, तो म्हणाला, कारण भृगूचा मुलगा रामाने राजा मुत्सुकुंदाला सांगितल्याप्रमाणे मी ही कथा सांगेन. हाच प्रश्न रामाला विनम्रतेने आणि आदराने विचारण्यात आला होता. जेव्हा भीष्माने कथा सांगण्यास सुरुवात केली तेव्हा त्याच्या शब्दांनी दूरच्या युगात घडलेल्या घटनांची एक स्पष्ट चित्र फिरविली. लोभाने प्रेरित आणि करुणेविना कसलेला एक दुष्ट पक्षी जंगलात फिरत होता. मांस म्हणून विकण्यासाठी
त्यांच्या घरट्यांमधून पक्षी हिसकावून घेत होता. त्याचे अस्तित्व क्रूर होते, ज्याबद्दल बोलण्यासाठी मित्र किंवा नातेवाईक नव्हते, कारण त्याच्या क्रूर मार्गामुळे त्याला सर्वांनी नाकारले होते. ने वर्षे गेली आणि त्या पक्ष्याचे आयुष्य बदलले नाही, तोपर्यंत जंगलात एक मोठे वादळ आले, ज्यामुळे झाडे उन्मळून पडण्याची आणि प्राणी एकाच वेळी बुडून जाण्याची भीती होती. भीतीपोटी कोंबड्या महापुरात अडखळल्या मुसळधार पावसापासून आश्रय शोधत होत्या. त्याच्या संवेदना मंदावल्या. त्याला उंच जमिनीवर आश्रय मिळू शकला नाही, कारण सर्व मार्ग बुडाले होते. जसजशी रात्र पडू लागली तसतशी कोंबड्याला थंडीने कडक झालेला एक कबूतर जमिनीवर स्थिर पडलेला दिसला. त्याने तिला उचलले आणि पिंजऱ्यात कैद केले. त्याच्या पीडित प्राण्यांच्या यादीत आणखी एका पीडितेची भर घातली. त्या दुर्दैवी माणसाची कृती इतरांचा विचार करण्याऐवजी केवळ सवयीद्वारे मार्गदर्शित होती. वादळ कमी होत असताना आकाश स्वच्छ झाले. मखमलीच्या विस्तारावर हिऱ्यासारखे चमकणाऱ्या ताऱ्यांचे आकाशीय प्रदर्शन उघड झाले. अजूनही थंडी आणि भीतीने खळचत असलेला पक्षी या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या दृश्याकडे पाहत होता आणि आश्रय देणाऱ्या झाडाकडे जाऊ लागला. त्याच्या फांद्या हवेत हळुवारपणे हलत होत्या. झाडाच्या भव्य छत्राखाली पक्षी त्याच्या अग्निपरीक्षेमुळे थकलेला एका दगावर डोके ठेवून पानांच्या पलनावर कोसळला. तो दुःखाने कसला तेही. एका भव्य वृक्षाच्या मध्यभागी कबुतराचे घरटे एका समर्पित कुटुंबाचे घर होते. या पंखांच्या घराचा कुलगुरू त्याच्या सुंदर पिसांनी अनेक वर्षे त्याच्या प्रेमळ पत्नीसोबत राहत होता. परंतु या विशिष्ट सकाळी ती अन्नाच्या शोधात बाहेर पडली होती आणि रात्रीपर्यंत परत येऊ शकली नाही. जसं अंधार वाढत गेला तसंच चिंताग्रस्त पक्षी तिच्या अनुपस्थितीबद्दल विलाप करू लागला. अरे, वादळ खूप मोठे आहे आणि आलेला पाऊस वेदनादायक आहे, तो ओरडला. त्याचा आवाज चिंतेने थरथरत होता. अरे, तू अद्याप परत आलेली नाहीस. हे प्रिय पत्नी, दुःखाची गोष्ट आहे. माझ्यावर ती अद्याप आमच्याकडे परत न येण्याचे कारण काय असू शकते? तो त्यांच्या एकाने घरट्याच्या भोवती फिरला. त्याचे डोळे क्षितिजावर तिच्या परत येण्याचे कोणतेही चिन्ह शोधत होते. जसजसे तास जात होते तसतशी पक्षाची निराशा वाढत गेली. जंगलात माझ्या प्रिय जोडीदाराशी सर्व काही ठीक आहे का? त्याने स्वतःला विचारले. त्याचे मन सर्वात वाईट परिस्थितीशी झुंज देत होते. त्याच्या पत्नीशिवाय घरटे निर्जन आणि रिकामे वाटले. राणीशिवाय रजवाड्यासारखी मुलगे आणि नातू सून आणि नोकर असूनही घरमालकाचे घर त्याच्या प्रिय जोडीदाराशिवाय अपूर्ण होते. पक्षाचे विचार त्यांच्या एकत्रच्या आयुष्याच्या आठवणींनी भरलेले होते. त्याची पत्नी नेहमीच त्याच्यासाठी समर्पित होती. त्याने करण्यापूर्वी कधीही खाल्ले नाही किंवा त्याने त्याचे स्नान पूर्ण करेपर्यंत आंघोळ केली नाही. ती कधीही त्याच्या पुढे बसत नसे किंवा झोपत नसे, तर त्याच्या संकेतासाठी धियाने वाट पाहत असे. जेव्हा तो दूर होता तेव्हा ती आनंदी झाली आणि जेव्हा तो रागावला तेव्हा ती त्याला शांत करण्यासाठी गोडपणे बोलली. जसजशी रात्र पुढे सरकत गेली तसतशी त्या पक्षाची त्याच्या पत्नीसाठीची उत्कंठा असे होत गेली. त्याला माहीत होते की जरी ते एका भव्य राजवाड्यात राहत असले तरी ती त्याच्या बाजूला नसती, तर ते एक निर्जन वाळवंट असेल. त्याची पत्नी केवळ एक सोबतीच नव्हती, ती जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये त्याची विश्वासू सहकारी होती. सद्गुण, नफा आणि आनंद ती त्याच्याकडे असलेली सर्वात श्रीमंत मालमत्ता होती. आजारपण आणि दुःखाचे सर्वोत्तम अशक आणि त्याला हवी असलेली एकमेव खरी मैत्रीण होती. पक्षाचे विलाप झाडातून प्रतिध्वनित झाले. पती पत्नीमधील सफर बंधनाची एक मर्मस्पर्शी आठवण. त्याच्या जोडीदाराशिवाय अगदी सर्वात भव्य घर देखील शून्य झाले होते. आणि म्हणून जेव्हा क्षितिजाचा पहिला प्रकाश क्षितिजावर फुटला तेव्हा पक्षी त्याच्या प्रियपत्नीच्या परत येण्याची वाट पाहत राहिला. त्याचे हृदय आशा आणि उत्कटतेने भरले. जेव्हा भीष्म या ज्ञानीगुशींनी ही कथा ऐकली तेव्हा त्याने समजूतदारपणे मान डोलावली. पत्नी नसलेले घर खरोखरच वाळवंटासारखे आहे, तो म्हणाला. त्याचे डोळे शहाणपणाने चमकतात. पण एक पत्नी जी शुद्ध आणि मनस्वी बोलकी आहे का, ती सर्वात मोठी संपत्ती आहे जी एखाद्याला मिळू शकते. एका हिरव्यागार जंगलात पहाटेच्या झगमगत्या रंगांमध्ये भीष्म चिंतनशील शांततेत बसला होता. त्याचे विचार जवळच उलगडणाऱ्या एका मर्मस्पर्शी दृश्याकडे वळे. एका चतुर पक्षाने पकडलेला एक कबूतर झाडाच्या फांदीवर बसला होता. तिच्या जोडीदाराच्या दोखाच्या रण्याचा आवाज हवेत प्रतिध्वनित होत होता. जेव्हा ती कबूतर पिंजऱ्याच्या काट्याच्या मागून तिच्या मालकाकडे पाहत होते तेव्हा ती त्यांच्या वैवाहिक बंधावर चिंतन करू लागली. देवतांच्या नजरेत पती हा त्याच्या पत्नीचा सर्वोच्च देव असतो. या प्राचीन शहाणपणाचा तिने विचार केला. जर तो तिच्यावर प्रसन्न झाला
तर सर्व आशीर्वाद अनुसरण करतात. परंतु तसे नसेल तर देवी मागे वळतात. कबुतराचे विचार तुतुतील पानांसारखे हवेत झपाटलेले होते. ते दुःखाचा आणि त्याग करण्याचा संदेश घेऊन जात होते. तिच्या मनाची धावपळ. ती कबुतराच्या लक्षात आले की त्यांची परिस्थिती गंभीर आहे. तिला कोंबड्याने पकडले होते आणि तिच्या जोडीदाराला शोक करायला सोडले होते. दुःखाच्या या क्षणी तिने स्वतःचे दुःख बाजूला ठेवण्याचा आणि तिच्या स्वामीच्या कल्याणाचा विचार करण्याचा निर्णय घेतला. जड अंतकरणाने ती त्याच्याकडे वळली आणि एका कुजबुजणाऱ्या आवाजात बोलली, माझ्या प्रिय स्वामी, ती म्हणाली, आता मी तुमच्यासाठी जे फायदेशीर असेल ते करेन. मला जवळच पडलेला थंडी आणि उपासमारीने थरथरत असलेला पक्षी दिसतो. तुमची विनवणी म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की त्याने दयाळूपणा आणि आदरातिथ्य दाखवावे. लक्षात ठेवा की जो कोणी मतीच्या अभावामुळे उपासकाला नष्ट होऊ देतो त्याला ब्राह्मणाला ठार मारणे किंवा गायला गिजात पोहोचविण्यासारखे पाप होते. आपल्या जगातील दोन्ही पूज्य प्राणी बुतराचे शब्द त्यांच्या परिस्थितीच्या वजनाशी जुळलेले होते. तिला माहित होते की ज्ञान आणि बुद्धी असलेल्या तिच्या जोडीदाराने कबूतर म्हणून त्यांच्या अस्तित्वाच्या नैसर्गिक क्रमाचे पालन केले पाहिजे. कोंबड्याबद्दल करुणा व्यक्त करून ते केवळ त्याचे आभारच कमावणार नाही, तर या आयुष्यात आणि पुढच्या आयुष्यात सद्गुणांचे फळही मिळवतील. तिचे डोळे तिच्या स्वामीकडे खिळले. एका दान दुःखाने भरलेले तरी दृढनिश्चयाची भावना, माझ्यासाठी तुमची दुःख बाजूला करा. तिने त्याला आग्रह केला, तुम्हाला मुले आहेत, तुम्हाला संतती आहे, त्यांच्या कल्याणाचा आणि आमच्या भावी पिढ्यांचा विचार करा. या पक्षाची पूजा करा जेणेकरून त्याचे हृदय प्रसन्न होईल. माझ्या कारणास्तव कोणत्याही दुःखात बुडू नका. मी आयुष्याच्या भरतेपेस्तीमध्ये एक लहान प्राणी आहे. ती कबूतर हे शब्द बोलत असताना तिच्या जोडीदाराचे दुःख उसळू लागले. त्याच्या जागी संधुतारपणा आणि करुणेची झलक दिसून लागली. त्यांच्या कर्माचा समतोल साधण्याची आणि त्यांच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित ठेवण्याची संधी पाहून त्याने नवीन डोळ्यांनी त्या पक्षाकडे पाहिले. निस्वार्थतेच्या या क्षणी कबुतराचे बलिदान प्रतिकूल परिस्थितीत आशेचा प्रकाशस्तंभ बनले. दूरच्या जंगलात एक शहाणा आणि आदरणीय ऋषी भीष्म झाडांच्या मध्ये उभा होता. त्याचे डोळे चिंतनाने बंद झाले होते. जवळच ते कबूतर एका फांदीवर बसला होता. जेव्हा भीष्म त्याच्या पत्नीने सांगितलेली नैतिकता आणि तर्कबुद्धीची कथा लक्षपूर्वक ऐकत होता, कबुतराचे हृदय आनंदाने फुलले आणि त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू ओघळले. जेव्हा भीष्माने बोलणे संपवले तेव्हा कबूतर त्यांच्याकडे दूरवरून पाहत असलेल्या पक्ष्याकडे वळला. तो पक्षी प्राचीन संस्कारानुसार आदराने शिकारीजवळ गेला आणि त्याचा सन्मान केला. आज तुझे स्वागत आहे, कबूतर म्हणाला. त्याचा आवाज प्रेमाने भरलेला आहे. मला सांग, मी तुझ्यासाठी काय करावे? हे तुझे घर आहे, तू पश्चाताप करू नयेस. आदरातिथ्याची मागणी आहे की जेव्हा आपल्या शत्रूने आपल्या भिंतीमध्ये आश्रय घेतला तेव्हा आपणही दयाळूपणे वागावे. तंदीने कडक झालेल्या कोंबड्याने उत्तर दिले, मी हाडासाठी थंड आहे, मला गरम करण्यासाठी तरतूद करू द्या. दयाळूपणे हलवलेला कबूतर वळलेली पाने गोळा करण्यासाठी उडाला आणि लवकरच एक छोटी ज्योत घेऊन परत आला. त्याने पाने पेटून दिली आणि आज जिवंत होत असताना त्याने कोंबड्याला त्याचे हातपाय गरम करण्यासाठी आमंत्रित केले. जसजसा शिकारी ज्वालांच्या उष्णतेसमोर वितळत गेला तसतशी त्याची भूक आणखी तीव्र होत गेली. मला भूक लागली आहे, त्याने कबुतराशी कबुली दिली. त्या पक्ष्याचा चेहरा पडला, कारण त्याच्या पाहुण्यांना देण्यासाठी त्यांच्याकडे दुकाने नव्हती. शर्मेच्या भावनेने त्याने स्पष्ट केले की ते जंगलातील रहिवासी म्हणून दिवसागणिक जगले. उद्या कधीही साठवणूक केली नाही. कबुतराचे मन त्याच्या अतिथीची भूक कशी शांत करायची या विचाराने फिरत होते. त्याने शांतपणे विचार केला, त्यांच्या जीवनशैलीचा अपमान केला जी इतकी कमी आणि अपुरी वाटत होती. पण मग त्याला प्रेरणेची एक ठिणगी लागली. त्याने कोंबड्याला संबोधित करताना घोषित केले, मी तुला संतुष्ट करेन. एक क्षण थांबानवी संकल्पाने कबुतराने आणखी एक आग पेटवली. त्याच्या अतिथीचा सन्मान करण्याच्या आशेने त्याचे हृदय आनंदाने भरले. त्याने ज्वालांना 3 वेळा प्रदक्षिणा घातली. त्याचे पंत प्रकाशात चमकले आणि नंतर त्यांच्या उबदारपणात पाऊल ठेवले. पक्षी अग्नीच्या सौम्य उष्णतेसमोर शरणार्थी पत्करत असताना पक्षी आश्चर्याने पाहत होता. कबुतराचे निस्वार्थ कृत्य पाहून शिकारीचे डोळे मोठे झाले. मी काय केले आहे, त्याने स्वतःला विचारले. एका गडचावल्याप्रमाणे भीती त्याच्यावर वेंदाळत होती. त्याच्या लक्षात आले की त्याच्या क्रोऱ्याने त्याला या ठिणगीत आणले आहे आणि त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू ओसंडून वाहू लागले. जेव्हा पक्षी ज्वालांमध्ये नाहीसा झाला
तेव्हा पक्षी त्याच्या स्वतःच्या कृतीवर विलाप करू लागला. त्याचा आवाज जंगलात धोखाच्या स्वरात प्रतिध्वनित होऊ लागला. एका घनदाट जंगलात भीष्म नावाच्या एका कोंबड्याने आपली शिकारीची ठिकाणे उभारली होती. त्याच्या तीक्ष्ण डोळ्यांनी आजूबाजूचा परिसर तपासला होता. परिपूर्ण शिकारासाठी नेहमी सतर्क होता. अचानक त्याची नजर एका कबुतरावर पडली. त्याचे पंख सूर्यप्रकाशात चमकताना ते उड्या मारत होते. जवळपास लपून बसलेल्या धोक्याची जाणीव दिसत नव्हती. भीष्माच्या अंतःप्रेरणेने ताबा मिळवला आणि वेगाने अचूकतेने त्याने आपले जाळे हवेत उडवले आणि संशयास्पद पक्ष्याला फसवले. कबुतराला स्वतःला मुक्त करण्यासाठी धडपड करावी लागली, परंतु भीष्माची पकड मजबूत होती. जेव्हा त्याने संघर्ष करणाऱ्या प्राण्याला आपल्या ताब्यात घेतले तेव्हा त्याच्या आत करुणेची एक ठिणगी चमकली. त्याने कबुतराच्या डोळ्यात खोलवर नजर टाकली आणि तिथे काहीतरी दिसले, ज्यामुळे त्याला विराम मिळाला. त्याची नजर त्या कबुतरावर खिळलेली होती. जेव्हा तो असहाय्यपणे त्याच्या पायावर उभा होता, त्याच्या सौम्य लाटांमुळे हवा भरून जात होती. पश्चातापाची एक लाट भीष्माच्या हृदयात शिरली आणि त्याला स्वतःबद्दलच्या द्वेषाची लाट उसळल्याचे जाणवले. अरे, मी क्रूर आणि मूर्ख आहे, तो स्वतःशीच ओरडला. मी काय केले आहे? मी निश्चितच एक नीच दुष्ट आहे. तो त्याच्या कृतीबद्दल स्वतःला फटकारू लागला. तेव्हा शब्द एका प्रवाहात कोसळले. भीष्माचे विचाराच्या आत वळले आणि तो आत्मनिंदेच्या सहारात बुडून गेला. मी श्रेयास पात्र नाही, तो विलाप करत म्हणाला. माझी समज दुष्ट आहे. मी माझ्या संकल्पांमध्ये नेहमीच पापी असतो. त्याने त्याच्या व्यवसायासाठी स्वतःला दोषी ठरवल्यामुळे त्या पक्षाचे शब्द अधिक तीव्र झाले. सर्व प्रकारचे सन्माननीय व्यवसाय सोडून मी एक पक्षीप्रेमी बनलो आहे. मी एक क्रूर वाईट माणूस आहे. त्याने आपले हात पसरले, जणू तो त्याच्या अपराधीपणाचा भास स्वीकारत आहे का. स्पष्टतेच्या क्षणी भीष्माने कबुतराचे बलिदान एका नवीन प्रकाशात पाहिले. त्या पक्षाने त्याला एक मौल्यवान धगा शिकवण्यासाठी आपले प्राण दिले होते. सर्व प्राण्यांप्रती कर्तव्य आणि करुणेचे महत्त्व. पक्षामध्ये एक संकल्पाची भावना निर्माण झाली आणि त्याने आपले मार्ग बदलण्याची शपथ घेतली. आजपासून माझ्या शरीराला सर्व सुख सुविधा लाखात मी उन्हाळ्यात उथळ तलावाप्रमाणे ते झोकून देईन, असे त्याने घोषित केले. भीष्माचे शब्द स्वतःसाठी एक वचन बनले. हिंसा आणि लोभ या त्याच्या पूर्वीच्या जीवनाचा त्याग करण्याची प्रतिज्ञा. त्याच्यासाठी आपला जीव देणाऱ्या निस्वार्थ कबुतराप्रमाणे तो यापुढे नीतिमत्व पाळेल. जेव्हा त्याने आपली शिकारीची साधने काठी, लोखंडी काठी, जाळी आणि पिंजरा बाजूला फेकले आणि त्याने तुरुंगात टाकलेल्या कबुतराला मुक्त केले, तेव्हा त्या पक्षाचे हृदय दुर्विष्याने फुलले. जेव्हा तो त्याच्या पूर्वीच्या आयुष्यापासून दूर जात होता तेव्हा भीष्माला वाटले की त्याच्यावर मुक्तीची भावना ओसरली आहे. तो सर्वात कठोर व्रतांचे पालन करेल, तपश्चर्येचा सराव करेल, ज्यामुळे तो क्षीण होईल, तरीही त्याला भूक, तहान आणि कष्ट सहन करण्यास सक्षम करेल. जगाला एक नवीन भीष्म दिसेल, जो एका निर्जन वातावरणात एक कबूतर एकटाच बसला होता. तिचे डोळे तिच्या पतीला ज्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला होता त्या ठिकाणी स्थिरावले होते. त्यांच्या एकत्र घालवलेल्या वेळेची आठवण तिच्या मनात अजूनही ताजी होती आणि दुःखाने तिचे हृदय पकडले होते. या दोघात घटनेचे साक्षीदार असलेले ज्ञानवशी भीष्म कबुतराचे दुःख अधिक खोल होत असताना करुणेने पाहत होते. तिच्या कबुतराचे विलाप हवेत प्रतिध्वनित झाले. तिच्या वेदनेची एक मर्मस्पर्शी अभिव्यक्ती आले. माझ्या प्रिय स्वामी, ती ओरडली, मला एकही उदाहरण आठवत नाही जिथे तुम्हाला इजा केलीस. अगदी विधवापणात एक स्त्री दुःखात बुडलेली असते. तिच्या पतीशिवाय ती असहाय्य आणि दयनीय होते. जगण्यासाठी इतरांच्या दानधर्मावर अवलंबून असते. तिचे शब्द उत्कटतेने भरलेले होते, जणू त्यांनी सामायिक केलेल्या आनंदाची आठवण येत होती. तिने त्यांच्या बेफिकीर दिवसांची आठवण करून दिली, जेव्हा ते दर्यांमधून फिरायचे, नदीच्या झऱ्यामध्ये शिंपडायचे आणि झाडांच्या माथ्यांवर बसून एकमेकांच्या सहवासात बसायचे. आम्ही एकत्र आकाशात फिरत होतो, ती हुशारीने म्हणाली, आणि मी आनंदाने भरून गेले होते. पण आता त्या आठवणी एखाद्या दूरच्या स्वप्नासारख्या वाटायच्या. कायमच्या हळलेल्या पुत्राच्या दुःखाला सीमा नव्हती, कारण तिला तिच्या पतीशिवाय स्त्रीच्या आयुष्यातील मर्यादा आठवल्या. माझ्या स्वामीचे प्रेम आणि संरक्षण हेच मला निरोगी बनवते. तिने घोषित केले, कोणती स्त्री तिच्या स्वामीची पूजा करणार नाही. तो तिचा एकमेव आश्रय आहे, हानीपासून तिचा रक्षक आहे. तिच्या चेहऱ्यावरून अश्रू वाहत असताना तिने कबूल केले की त्याच्याशिवाय जीवन निरर्थक होते. ती बोलत असताना कबुतराच्या शब्दांचे तिच्या स्वतःच्या मृत्यूच्या विलापात रूपांतर झाले. माझ्या सर्व सांसारिक संपत्तीचा त्याग करून ती म्हणाली, माझ्या स्वामी, तुझ्यात आश्रय घेण्याशिवाय माझ्याकडे
दुसरा पर्याय नाही. हिचा आवाज भावनेने थरथरत होता आणि तिने विचारले, तिच्या स्वामीशिवाय कोणती शुद्ध स्त्री जीवनाचे